गणेशोत्सवामध्ये झेंडूला चांगला बाजारभाव मिळेल या आशेनं शिरूर तालुक्यामधील चांडोह गावच्या स्वप्नील सालकर या युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये दोन एकर झेंडूची लागवड केली। मात्र गेले काही दिवस पडलेल्या सततच्या संततधार पावसामुळे झेंडू पिकावरती कर्करोगाचा प्रादुर्भाव झालाय। झेंडूची फुलं सततच्या पावसामुळे शेतामध्ये सडून खराब झाल्यामुळे शेतकऱ्यावरती आपल्या उभ्या पिकांमध्ये शेळ्या मेंढ्या सोडून देण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे सालकर यांचं लाखोंचं नुकसान झालंय। गणेशोत्सवामध्ये झेंडूला चांगला भाव मिळेल या आशेनं त्यांनी झेंडूची लागवड केलेली होती। शिरूर तालुक्यातील चांडोह गावच्या स्वप्नील सालकर यांनी आपल्या शेतामध्ये झेंडूची लागवड केली होती। मात्र सतत पाऊस पडला आणि पाऊस कोसळल्यामुळे झेंडू पिकावरती कर्करोगाचा प्रादुर्भाव झाला। झेंडूची फुलं सततच्या पावसामुळे शेतामध्ये सडण्यास सुरुवात झाली आहे। उभ्या पिकांमध्ये शेळ्या मेंढ्या सोडून देण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे। मात्र या पावसामुळे त्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। मी 2 एकर झेंडूची लागवड केली होती। गणपतीच्या उत्सवानिमित्त बाजारभाव मिळेल या आशेने आम्ही गोंडा ठेवलेला होता, पण सततच्या पावसामुळे गोंडा फुलं सडून गेलेली आहे। त्यामुळे आम्हाला मेंढ्या सोडायला लागलेल्या आहेत। केलेला खर्च वसूल झाला? केलेला खर्च वसूल आमचा झालेला नाही।